अकोला जिल्ह्यातील पारसमध्ये उभारण्यात येणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध दर्शवलाय। पारसमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पाऐवजी 660 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक विद्युत प्रकल्प उभारावा अशी स्थानिकांची मागणी आहे। याकरता आक्रोश मोर्चा काढण्यात आला, त्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांची पत्नी आणि मुलगा यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळालाय। हायकोर्टात त्यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे, मात्र तोपर्यंत सक्त कारवाई करणार नसल्याचं एसीबीनं हायकोर्टात कबूल केलंय। त्यामुळे राजन साळवी आणि यांची पत्नी आणि मुलाला दिलासा मिळालाय। IRS अधिकारी समीर वानखेडेंची केस दिल्लीत ट्रान्सफर झाली आहे। समीर वानखेडेंविरुद्ध ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हा खटला दिल्लीला हलवण्याची याचिका वानखेडेंनी केली होती। 2 दिवसांपूर्वीच हा खटला दिल्लीला ट्रान्सफर करण्याचा निर्णय झाला। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा 15 फेब्रुवारीचा महाराष्ट्र दौरा रद्द। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। ते अकोला, जळगाव, संभाजीनगरचा दौरा करणार होते। या दौऱ्यातच अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश होईल असं बोललं जात होतं, मात्र अशोक चव्हाण भाजपमय झाल्यानं अमित शहांचा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येते। अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेडमध्ये भाजपनं जल्लोष केला। भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा जल्लोष साजरा करण्यात आला। हनुमान पेठ भागात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमले होते। चव्हाणांच्या प्रवेशानंतर ढोल ताशे वाजवत फटाके फोडून चव्हाणांच्या प्रवेशाबाबत आनंद व्यक्त करण्यात आला। काँग्रेसचे आणखी 2 आमदार भाजपच्या गळाला लागणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। येत्या आठवड्यात 2 आमदार राजीनामा देण्याची शक्यता आहे। नांदेडमधील देगलूरचे आमदार जितेश अंतापूरकर राजीनामा देण्याचा अंदाज आहे, तर नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे हेही काँग्रेसचा हात सोडण्याची माहिती मिळते आहे। अशोक चव्हाणांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर सध्या जे राज्यसभा सदस्य मंत्री आहेत त्यांना लोकसभा लढण्यास सांगितलं जाऊ शकतं, त्यामुळे नारायण राणेंना लोकसभेचं तिकीट दिलं जाऊ शकतं अशीही एक चर्चा आहे। केंद्रीय पातळीवर हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये जोरदार हालचाली सुरू झाल्यात। काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह राज्यातील प्रमुख नेत्यांनी शरद पवारांची मुंबईत भेट घेतली। यात राज्यसभा निवडणूक आणि उमेदवारासंदर्भात चर्चा झाली। तसंच मवियाच्या वज्रमुठ सभा राज्यभर घेण्याचा महत्त्वाचा निर्णय झाला। भाजप आणि अशोक चव्हाण दोघंही घाबरलेले असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली। आदर्श घोटाळा प्रकरणात मोदी आणि फडणवीसांनी चव्हाणांवर गंभीर आरोप केले होते। चव्हाण लीडर नाही डीलर आहेत असं फडणवीस म्हणाले होते। याची आठवणही उद्धव ठाकरेंनी करून दिली। राज्यात 40शीही पार होत नसल्यानं भाजप फोडाफोडीचं राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला। तर उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवरही जोरदार निशाणा साधला। निर्लज्जम सदासुखी असं उद्धव ठाकरेंनी अहमदनगरमधल्या श्रीरामपूरच्या सभेत फडणवीसांना म्हटलं। पाव उपमुख्यमंत्री केलं तरी हसतायत असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर निशाणा साधला।